सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण फाउंडेशन याच्यानंतर एका नवीन पर्वाकडे जातोय. दॅट इज नथिंग बट द 11th बॅच. ओके, या लॉकडाऊनमुळे या ठिकाणी आपल्याला फिजिकल क्लासेस सुरू करता येत नाहीयेत, पण तरी पण या ठिकाणी आपण अगदी घट्ट मनानं या ठिकाणी 11वीची तयारी करणार आहोत आणि तीही अगदी सुपिरियर पद्धतीनं. जरी आपण एकमेकांच्या समोर नसू तरी देखील आपल्यामधला एक दुवा आहे, तो म्हणजे PLPC ॲप. लक्षात घ्या, या ॲपच्या मदतीनं प्रत्यक्षरित्या या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या मदतीनं आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत. तर आज आपण 11वीच्या काही मूलभूत कॉन्सेप्ट्स आणि या ठिकाणी सिलेबस याच्याबद्दल बोलणार. तुम्हाला मी या ठिकाणी अगोदर ट्रिक सांगतोय कशा पद्धतीने तुम्हाला 11वीची तयारी करणं गरजेचं आहे. 11वीच्या तयारीसाठी तुमच्याकडे नेमका कुठला डाटा अवेलेबल असणं गरजेचं आहे, हा डेटा नेमका कोणत्या पद्धतीने वर्क करेल, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला अगोदर मी सांगतोय आणि त्याच्यानंतर मग आपण 11वीच्या अभ्यासक्रमातले काही मूलभूत मुद्दे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुठला पोर्शन आपण आधी आणि कोणत्या सिक्वेन्शियल मॅनरमध्ये घेणार आहोत याच्याबद्दल बोलणार आहोत. मी ओव्हरव्ह्यू सांगतोय, फक्त लक्षात घ्या. आजचा लेक्चर जे असणार आहे तर तुम्हाला एक इंट्रोडक्शन असणार आहे, कशा पद्धतीने 11वीचा भाग असणार आहे याच्यासाठीचं जस्ट सी आहे. या ठिकाणी 11वी सायन्समध्ये आपण प्रवेश घेतलेला असेल किंवा घेणार असाल. आफ्टर या ठिकाणी रिझल्टच्या नंतर तुम्ही 11वी सायन्ससाठी प्रवेश घेणार असाल आणि या 11वी सायन्समध्ये या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची तयारी या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या सर्वांमध्ये मी प्रल्हाद दिगंबर खेत्रे, MSc मायक्रोबायोलॉजी. आपण आज या ठिकाणी बायोलॉजी मीन्स जीवशास्त्र यांच्या जगामध्ये घेऊन जाणार आहे. अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं हे जग आहे, कारण हे जे सर्व चालू आहे तर याच्याबद्दल आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानाशिवाय या ठिकाणी इतर ज्या रेग्युलर लाईफमधल्या गोष्टी आहेत त्या देखील कळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आपला मूलभूत उद्देश हा फक्त पुस्तकी ज्ञान नसणार आहे, तर आपला मूलभूत उद्देश या ठिकाणी हा असणार आहे की आपल्याला प्रत्येक कॉन्सेप्ट कळणं गरजेचं आहे आणि तिचा यूज, त्याचे ॲप्लिकेशन्स पण कळणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला यापूर्वीही फाउंडेशनच्या दरम्यान जे विद्यार्थी होते, जवळपास एक 700 विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जॉईन आहेत. अतिशय महत्त्वाची बाब आहे ही आपल्या सर्वांसाठी, लक्षात घ्या. आणि या सर्व फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बेसिक बायोलॉजीच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स मी यापूर्वी सांगितलेल्या, पण काही नवीन विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होत आहेत. तर या विद्यार्थ्यांसाठी मी अगोदर सुरुवातीला तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट सांगणार आहे. पण आता हे कॉन्सेप्ट सांगणं किंवा घेणं याचा नेमका उद्देश किंवा या गोष्टी कशा पद्धतीने आपल्या कोरिलेट करायच्या तर याच्याबद्दल देखील आपण बोलू. आपण काही पुस्तकीय गोष्टी या ठिकाणी डोक्यात घेतो बघा, लक्षात. तर त्या पुस्तकीय गोष्टींचं आपल्याला पूर्ण आकलन जर झालं नाही, पूर्ण कळायला जर नाही, तर याचा वैयक्तिकरित्या काही उपयोग होत नाही. म्हणजे कसं, लक्षात घ्या. समजा एखादा व्यक्ती आहे, त्यानं बायोलॉजीचा खूप चांगला अभ्यास केला, परंतु या ठिकाणी या अभ्यास केला आहे म्हणजे कसा केला आहे, फक्त पुस्तकामध्ये रट्टा मारून केला, तर त्याला त्या विषयाचं पूर्ण आकलन होणार नाही, लक्षात. ओके, समजा एक मूर्तिकार आहे, त्याने पुस्तकामध्ये मूर्त्या कशा बनवायच्या हे शिकला तो, पण तो चांगला मूर्तिकार तयार होईल याची मात्र शाश्वती देता येत नाही. मग याच्यासाठी काय गरजेचं आहे, तर याच्यासाठी गरजेचं आहे की त्या शिकत असताना त्याने त्या गोष्टीवरती तेवढं फोकस करून त्याला प्रॅक्टिकली कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि आपलं काम तेच असेल. आता काही जण गोष्टी प्रॅक्टिकल कराव्या लागतील तर नाही, प्रॅक्टिकल आपल्याला आयुष्यामध्ये करायच्या. इथं तुम्हाला दिलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला अप्लाय करून पाहायच्यात, कशा पद्धतीने हे होत असेल.
लक्षात घ्या. ओके, म्हणजे जसं मी आता तुम्हाला जर पेशीबद्दल बोलायला लागलो तर पेशी नेमक्या कशा काम करतात, ते एकमेकांशी कशा कम्युनिकेट करतात, कशा पद्धतीने एकमेकांची इन्फॉर्मेशन सेंड करतात, किंवा प्रत्येक पेशींचं कार्य कसं चालतं, ते या सर्व गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. पेशीच्या नंतर मग बऱ्याच पेशींनी तयार झालेला एखादा जीव, वी जस्ट कॉल देम ॲज अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि या मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये या पेशींमध्ये कम्युनिकेशन कसं आहे, आपल्याला इथं चिमटा घेतला की आपली पटकन रिॲक्शन नेमकी कशी तयार होते, इथं तर मग 1 2 4 काही टिश्यू काही पेशी येतात, तर यांचा रिस्पॉन्स ब्रेनपर्यंत कसा जातो, ब्रेन त्याच्यावरती प्रतिसाद कसा देतो, या सर्व बाबी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या पद्धतीनं डिटेल पद्धतीने आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत. आणि याच्यासाठी गरज आहे ती तुमच्या प्रत्येकाच्या कॉन्सन्ट्रेशनची. कारण फक्त मी आता पुन्हा एकदा सांगतोय, मला रट्टा मारलेलं बिलकुल आवडणार नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तोही समजून उमजून, कारण तुम्हाला फक्त पोपट व्हायचं नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तयारी करायची आणि या तयारीमधून तुम्हाला चांगलं घडायचं आहे लक्षात घ्या. तर यासाठी आपण सर्वजण सज्ज असाल आणि आपण जाणार आहोत तर त्या या ठिकाणी जीवशास्त्राच्या जगात अतिशय समर्पक अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पशुपक्ष्यांपासून ते विविध प्राणी मात्रांपर्यंत, झाडांबद्दल, वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांबद्दल, त्या सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या प्रक्रियांबद्दल, काही निर्जीव असणाऱ्या गोष्टींबद्दल, त्यांच्या माणसांशी किंवा इतर प्राण्यांबद्दल येणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांबद्दल, आणि त्याचबरोबर माणसाच्या प्रत्येक आयुष्यातल्या किंवा माणसाच्या प्रत्येक अवयवांबद्दलच्या स्ट्रक्चर, त्याच्या फंक्शन म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचं कार्य यांच्याबद्दलचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. म्हणजे हे फक्त बायोलॉजी हे फक्त काही एक पर्टिक्युलर पुस्तक म्हणजे जीवशास्त्राचा अभ्यास एवढा शब्द नाहीये, तर हा एक खूप विचार करायला लावणारा आणि आपल्या भावनिकतेला, आपल्या मनाला एक डिटेलमध्ये या विश्वाबद्दलची कल्पना करून देणार, किंवा याचं एक इमॅजिनेशन, याचं एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये अभ्यास करून देणारा भाग आहे. जर तुम्ही हा भाग चांगल्या पद्धतीने शिकला तर निश्चित तुम्हाला 11वी 12वी त्याचबरोबर पुढच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती या ठिकाणी कुठल्याही अडचणी येणार नाही. तर जाऊयात आपण या डिस्क्रिप्टिव्ह पार्ट्सकडे. तर बघा, अकरावी सायन्समध्ये आपण बायोलॉजी बद्दल बोलणार आहोत. तर या 11वी सायन्सच्या पार्टमध्ये बायोलॉजीमध्ये काय काय अभ्यास करायचा हे एक मी शॉर्टली सांगतोय, आणि नंतर मग बेसिक पार्ट्स आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलेल. आजचं हे जे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे लक्षात घ्या. या लेक्चरमध्ये आपण हे पाहतोय की 11वी मध्ये आपल्याला नेमकं काय काय अभ्यासायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे 11वी मध्ये आपल्याला जो भाग अभ्यासायचा आहे, तर त्या अभ्यासाच्या भागामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी पेशींबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे, सेलबद्दल, सेल बायोलॉजी. ओके, तर या सेल बायोलॉजी बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे पेशी कशाला म्हणायचं, पेशींचं स्ट्रक्चर कसं असतं, वेगवेगळ्या जीवांमधल्या पेशी, त्या पेशींचा आकार, साईज, शेप, ओके, त्यांचे फंक्शन्स प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असतील पेशी, तर त्यांचं वेगवेगळ्या पद्धती, आणि या पेशींच्या सारखेपणावरून सजीवांमधला सारखे आणि वेगळेपणा देखील आपण सांगणार आहोत. आपले नियरेस्ट मेंबर कोण आहेत, म्हणजे आपण नेमके कुणासारखे आहेत किंवा आपल्यासारखे अजून कोण आहेत जगामध्ये लक्षात घ्या. ओके, म्हणजे आपले या ठिकाणी कनेक्टिंग मेंबर कोण आहेत, हे विश्व कसं तयार झालं, या विश्वाच्या वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत लक्षात घ्या, याच्या निर्मितीची जी काही गोष्ट आहे ती गोष्ट या ठिकाणी आपण या सेल बायोलॉजीमध्ये डिटेलमध्ये बघणार. पेशी तयार कशी झाली, या पेशीचं विभाजन कसं होतं, व्हॉट अबाउट द सेल डिव्हिजन, अँड ऑल्सो अबाउट वी कॅन से इट ॲज द डिफरंट केमिकल्स विच आर फाउंड इन सेल.
आणि त्या पेशींच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल जे रसायन असतात ते नेमके कुठले असतात आणि त्या रसायनांचा आपल्या आयुष्याशी नेमका निगडीत असणारा संबंध कसा आहे. म्हणजे बेसिकली जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या औषधं वगैरे आपण रेग्युलर घेत असतो, यांचा नेमका परिणाम आपल्या शरीरावर आपल्या पेशींवरती कशा पद्धतीने होत असेल आणि याचा देखील मूलभूत पद्धतीने अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. ओके, तर सेल बायोलॉजी हा सेक्शन आहे, याच्यामध्ये तुम्ही पेशीचं स्ट्रक्चर त्याच्याबद्दलच्या डिटेल्स स्टडी करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं या पेशींच्या मध्ये पेशी विभाजन नावाची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी होते. आज या ठिकाणी आपण लहान बाळ होतो त्याचे आत्तापर्यंत म्हणजे एवढे उंची वाढली, या सगळं काही बॉडी फंक्शनिंग या ठिकाणी होत गेली, तर नेमकं हे कसं होत गेलं. आणि सगळ्यात जादुई गोष्टी म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला एम्ब्रायोलॉजिकल पार्टकडे सुद्धा घेऊन जाणार आहे. एम्ब्रायोलॉजिकल पार्ट म्हणजे या ठिकाणी गर्भधारणा होत असताना या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांचे जे काही गॅमेट्स असतात लक्षात घ्या, तर हे एकत्रित आल्याच्या नंतर जो झायगोट तयार होतो तो मायक्रोस्कोपिक असतो, एकदम सूक्ष्म असतो आणि या सूक्ष्म असणाऱ्या या ठिकाणी समजा हे पुरुषांचं गॅमेट आहे स्पर्म आणि हे फिमेल स्त्रियांचं गॅमेट आहे यग. ओके, या दोघांचं फ्युजन झालं आणि दोघांच्या फ्युजननी तयार झाला हा झायगोट. लक्षात घ्या, हा झायगोट तयार होईल. हे फिमेल गॅमेट आहे, याचं नाव आहे यग और ओहम अँड दिस इज समवॉट रिलेटेड विथ द स्पर्म. ओके, तर यांच्याबद्दल दोघांच्या कोलॅबोरेशनने तयार झाला हा झायगोट वर्ड आणि या झायगोट पासून या सिंगल सेल पासून हे डिप्लॉइड आहे, याच्यात क्रोमोझोमचे 2 संच आहेत. आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी आपण आई किंवा वडिलांच्या सारखे दिसतो, तर याचं रिलेशन जर कुठं असेल तर या 2N या शब्दामध्ये आहे. 2N या शब्दाचा अर्थ होतो याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम, याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 संच आहेत. क्रोमोझोमचे 2 संच आहेत. 2 संच कुठून आले, एक संच आला या यग कडून, याच्याकडून एक संच आला आणि दुसरा आला या ठिकाणी या स्पर्म कडून. मीन्स वन सेट इज कमिंग फ्रॉम फादर दॅट इज पप्पा अँड अदर सेट इज कमिंग फ्रॉम मदर. ओके, आई यांच्याकडून एक सेट वडिलांकडचा, एक सेट आईकडचा या ठिकाणी क्रोमोझोमचा आला आणि क्रोमोझोमचे 2 संच एकत्रित झाले आणि यांच्यापासून तयार झाला हा झायगोट. आता हे संच क्रोमोझोमचे म्हणजे काय, हा क्रोमोझोम नेमके काय भानगड आहे तर समजून घ्या. क्रोमोझोम जो काही प्रकार आहे तर या क्रोमोझोमच्या आतमध्ये जो डीएनए आहे, लक्षात घ्या, क्रोमोझोमच्या आतमध्ये एक डीएनए नावाचं स्ट्रक्चर आहे आणि हे डीएनए हे जादुई स्ट्रक्चर आहे, अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. हे क्रोमोझोम खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे आणि या क्रोमोझोमच्या मधला डीएनए हा तर त्यापेक्षाही जास्त डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे आणि या डीएनए या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असणारा हा डीएनए, या डीएनएच्या मध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय बरं, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी आपण नेमके कुणासारखे याची माहिती आणि या जेनेटिक इन्फॉर्मेशनची याचे सेगमेंट असतात वेगवेगळे डीएनए मध्ये. ओके, आणि त्या सेगमेंटलाच आपण या ठिकाणी जीन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, जीन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर झायगोट आहे आणि या झायगोट मध्ये वडील आणि आई यांचे डीएनए आलेत, थोडक्यात क्रोमोझोम आलेत म्हणजे डीएनए आलेत आणि या डीएनए वरून या ठिकाणी या झायगोटचं मल्टिप्लिकेशन होतं. याच्यात काय होतं, मायटॉसिस नावाची प्रक्रिया. म्हणून मी तुम्हाला म्हणलं पेशी विभाजन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ओके, सूक्ष्म असणारी ही झायगोट नावाची पेशी या ठिकाणी वाढत जाते आणि हिस्स्यापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेशी तयार होतात आणि या तयार झालेल्या पेशी ज्या आहेत या वेगवेगळ्या फेजमधून पुढे जातात. मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर या झायगोटचं रूपांतर या ठिकाणी मोरुला, मोरुलाच्या नंतर ब्लास्टुला, ब्लास्टुलाच्या नंतर गॅस्ट्रुला असे 3 वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होतात. आता हे काय आहे हे तुम्हाला मी एम्ब्रायोलॉजिकल इव्हिडन्सच्या वेळेस सांगेल. म्हणजे गर्भाशयामध्ये बाळाची वाढ नेमकी कशी होते आणि कशा पद्धतीने हे सगळं घडत जातं तर याच्याबद्दलचा डिटेल अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. ओके, तर या झायगोट पासून तयार झालेले हे स्ट्रक्चर, हे मास ऑफ सेल, ओके, हे पेशींचं मास तयार झालेलं आहे आणि हे मास तयार झालेलं जे आहे ते नंतर आईच्या गर्भाशयाला चिटकतं आणि चिटकल्याच्या नंतर त्या गर्भाशयाच्या आतमध्ये या ठिकाणी नवीन एक जीव तयार व्हायला लागतो आणि त्या तयार झालेल्या जीवाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर असा एक जीव तयार होतो याच्या आतमध्ये आणि या तयार झालेल्या जीवाला आपण या ठिकाणी
एम्ब्रायो होतो. ओके, आणि तो एम्ब्रायो म्हणजे आपण सर्व. लक्षात घ्या. ओके, तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही, मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं होतं की एम्ब्रायो तयार होणं आणि या एम्ब्रायोपासून नंतरची वाढ होणं याच्यासाठी मायटॉसिस नावाची प्रक्रिया, सेल डिव्हिजन, पेशी विभाजन अतिशय गरजेचं आहे. म्हणून या चॅप्टरच्या दरम्यान आपण या सर्व कॉन्सेप्ट बघणार आहोत. तर तुम्हाला एक भाग कळाला असेल, लक्षात घ्या. हे म्हणजे जर आपण असू तर आपल्यामध्ये जीन, आपल्यामध्ये DNA कुणाकुणाचा आलेला आहे, तर आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा आलेला आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला यापूर्वीही हा एव्हिडन्स सांगितलेला आहे. लक्षात घ्या की जर आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला आपली आयडेंटिटी कधी कधी सांगण्याची गरज पडत नाही. आपले जर क्लोज मेंबर तिथं प्रेझेंट असतील, ज्यांनी आपल्याला बघितलेलंही नसेल कधी, लक्षात घ्या. ओके, पण इनडायरेक्टली आपल्या आई वडिलांना चांगले ओळखतायत तर ते पटकन आपल्याला विचारतात की तुम्ही यांचा मुलगा का, किंवा यांची मुलगी का. आपण आश्चर्यकारक पद्धतीने त्यांच्याकडे बघतो, या व्यक्तीला मी आयुष्यात कधी बघितलं नाही, या व्यक्तीने ओळखलं कसं की माझे आई वडील यायचे म्हणून. याचं कारण आहे आपल्यामध्ये असणारा DNA, आपल्यामध्ये असणाऱ्या जीन. आपल्यामधला DNA आपले गुणधर्म दर्शवत असतो. आपला चेहरा, आपले हावभाव, आपला पूर्ण फिजिकल या ठिकाणी असणारी जी बॉडी आहे, तर ही बॉडी डिनोट करण्याचं काम, दर्शवण्याचं काम या ठिकाणी कोण करत असतं, तर आपला DNA करत असतो. आणि त्याच्यावरून आपण असतो. म्हणजे आपलं अस्तित्व हे आपल्या आई वडिलांमधल्या जीनवर, DNA वर डिपेंड आहे. हे या ठिकाणी आपल्याला या सेक्शनच्या दरम्यान बघायचं आहे. आणि याच दरम्यान आपल्याला अजूनही या DNA बद्दल डिटेलमध्ये स्ट्रक्चर सुद्धा आपण बघणार आहोत. DNA बद्दल बघत असताना त्याच्यामध्ये RNA, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स किंवा एन्झाईम्स वगैरे हे सर्व स्ट्रक्चर्स आपण इथं डिटेलमध्ये लर्न करणार आहोत. तर त्यामुळं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की हा सर्व भाग या ठिकाणी शिकत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन मात्र थोडंही ढळमळता कामा नये. अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न प्रत्येकाने करायचे, कारण कुठलेही प्रामाणिक प्रयत्न हे आपल्याला यशाच्या आणखी जवळ घेऊन जात असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाची तयारी, प्रत्येकाची उमेद ही कायम तशाच पद्धतीनं राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्या सेक्शन बद्दल काय शिकायचं तुम्हाला सर्वांना कळालं असेल, लक्षात घ्या. ओके, अजूनही ह्या गोष्टी तसं सांगायला गेलं तर एका सेक्शन बद्दल सांगायला गेलं तर 2-2, 4-4 लेक्चर पुरणार नाही. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी मी एक शॉर्ट मध्ये सांगितलं या सेक्शन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, लक्षात घ्या. तर आता हा सेक्शन झाल्याच्या नंतर पुढचा जो सेक्शन आहे जो आपल्याला 11वीला बघायचा आहे, लक्षात घ्या. तर पेशी तयार झाल्याच्या नंतर पेशीपासून जीव तयार होईल. आणि हे जीव तयार होत असताना लक्षात घ्या पेशी एकमेकांना अटॅच होतात आणि अटॅच झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून टिश्यू तयार होतात. टिश्यू एकमेकांमध्ये ऑर्गनाइज होतात आणि त्यांच्यापासून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू तयार होतात. तर हे वेगवेगळे जीव तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्याच्याबद्दलचे वेगवेगळे अभ्यास, कोणता जीव कसा आहे, काय कशा पद्धतीने दिसतो, कसं असतं, म्हणजे सजीवांमध्ये असणारे जे काही वेगवेगळे बदल आहेत, लक्षात घ्या. तर या सजीवांमधले बदल आपण एका महत्त्वाच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. दॅट इज नथिंग बट द डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांमध्ये असणाऱ्या विभिन्नता. ओके, म्हणजे आपण असे, ओके, आपण असे, लक्षात घ्या. गाई, म्हशी वेगवेगळ्या दिसतात, कुत्रा वेगवेगळा आहे, सूक्ष्मजीव वेगळे या ठिकाणी, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू या ठिकाणी प्रेझेंट आहेत. या सर्वांबद्दलचा वेगवेगळेपणा नेमका काय आहे आणि कशाच्या बेसिसवरती आहे, का तयार झाला आहे, तर याच्याबद्दल आपण या डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम नावाच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सूक्ष्मजीव, ओके, किंगडम सिस्टीम या ठिकाणी बघायची. या किंगडम सिस्टीम मध्ये किंगडम मोनेरा ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, प्रोटिस्टामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना सारख्या वेगवेगळ्या, डायटम्स, डायनोफ्लॅजेलेट्स सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर किंगडम फंजाय, फंजाय बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला बुरशी बघितल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात येतात की बुरशी अतिशय घातक असतील, परंतु बुरशी देखील आपल्यासाठी अतिशय फायद्याच्या असतात. आपण ते ॲज अ डाईट, ॲज अ फूड म्हणून खातो, लक्षात घ्या, किंवा फूड प्रिपरेशन मध्ये सुद्धा वापरतो. तर हे देखील आपण इथे लर्न करणार. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग असणारा या ठिकाणी किंगडम प्लांट्स अँड ॲनिमल्स, ज्याचा आपला मेन उद्देश तोच आहे की या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्लांट्स आणि ॲनिमल्स सुद्धा कळावेत, लक्षात घ्या. कारण ते जर कळालं तुम्हाला संबंध विश्वाचं रचना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळून जाईल. आणि हे जे काही मिथ्या असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट्स आहेत, चुकीच्या असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील आणि तुमच्या मनामध्ये या ठिकाणी प्रॉपर
जीवशास्त्र विज्ञान बसेल, आणि ज्यांच्या मनामध्ये विज्ञान बसेल लक्षात घ्या, त्यांना इतर कुठल्याही बाबींची भीती किंवा कुठल्याही बाबींचा प्रकार डोक्यात राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात कसा लक्षात घ्या की बहुतांश वेळा आपल्याला काही गोष्टींची भीती दाखवली जाते. जसं की या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे बघा, की साप आहे, सापाला नागपंचमीच्या वेळेला दूध पाजलं जातं, मग तो दूध पितो. किंवा या ठिकाणी दुसरी प्रकारचा भाग जर म्हणलं तर आपण काही काही कन्सेप्ट अशा ऐकतो की साप हा जो असतो तर यात जर कापले, तोडले, तुकडे जर झाले तर या सापाच्या तुकड्यापासून नवीन साप तयार होतो, आणि तो काय करतो, ज्याने त्याला मारलं त्याचा पिछा करतो आणि त्याला मारतो. तर या अशा असणाऱ्या कन्सेप्ट खूप चुकीच्या आहेत. असं काही होतच नाही. लक्षात घ्या. कारण सापामध्ये रिजनरेशन नावाची कन्सेप्ट अस्तित्वातच नाही. लक्षात घ्या. जी पालीच्या सेफ्टीमध्ये प्रेझेंट असेल, लक्षात घ्या. ओके. किंवा या ठिकाणी प्लेनारिया नावाची प्रजात आहे, तिच्यामध्ये प्रेझेंट असेल, प्लेनारियाच्या कटिंग केली तर त्याच्या मात्र नवीन प्रकारे जीव तयार होतो, प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लॅनारिया तयार होईल. पण ही नेचर किंवा हे नेचर मात्र सापामध्ये प्रेझेंट नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात चुकीच्या कन्सेप्ट्स आहेत. किंवा काही काही कन्सेप्टचा बेसच आपल्याला माहीत नसतो. जसं की यापूर्वीही या गोष्टी होत्या आणि आजही आहे. विज्ञान प्रगल्भ होतं आणि प्रगल्भ आहे. लक्षात घ्या. ओके. बाहेरून आल्याच्या नंतर, आपण मध्ये आल्याच्या नंतर, घरात येत असताना प्रत्येक गोष्टीत आपण काय करायचो किंवा करतोय तर हातपाय धुतोय व्यवस्थित. का धुतोय तर आपल्याला माहिती आहे बाहेर गेल्याच्या नंतर वेगवेगळे सूक्ष्मजीव आपल्या हातापायावरती बसलेले, जे सूक्ष्मजीव आपल्याला हार्म, इजा करू शकतात. आणि या इजा करणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून वाचायचं जर असेल तर त्यांना रिमूव्ह करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यांच्यासोबत आपण प्रत्येक क्षणाला लढत असतो, या सूक्ष्मजीवांसोबत. आणि आल्याच्या नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी साधारणपणे बोललेलो असेल किंवा नसेल, पण मला मात्र ही प्रकर्षानं जाणवतं की ज्यावेळेस आपण बाहेरून येतो त्यावेळेस आपण आपल्या चप्पल, बूट वगैरे जे असतील ते बाहेर सोडतो, घरात कधीच घेऊन जात नाही. याचं कारण काही जण हसतील की म्हणतील काय आता नेमकं हे. तर हे नेमकं जर तुम्ही बघितलं तर चप्पल बूट मध्ये न नेण्याचं कारण सूक्ष्मजीव जरा चिकटलेले असतात. पण लहानपणी मी ऐकलेली एक गोष्ट अशी आहे की चप्पल बूट या ठिकाणी आपण दारात सोडायचो, आणि एखाद्या वेळेस जर ते पालते पडले तर पटकन आपल्या घरातले जे वयोवृद्ध मोठे वगैरे लोक असतात त्याला ते बरोबर सोयीचं करतात, पालतं पडू देत नाही. का बरं? तर याचं कारण मी लहानपणी विचारलेलं होतं, तर मला असं उत्तर मिळालं की चप्पल पालती पडू दे नाही याचा संबंध डायरेक्टली नशिबाशी लावलाय, नशीब पालतं पडतं. तर हे अगदी चुकीचं आहे. हे विज्ञान न कळालेल्या लोकांचे काम आहे. लक्षात घ्या. तुम्हाला विज्ञान कळतंय, लक्षात घ्या. चपलेला खालून खूप जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव चिकटलेले असतात. ते सूक्ष्मजीव जर हवेमध्ये पसरले तर याच्यामुळे रोग होतील, आणि म्हणून सूक्ष्मजीव पसरू न देण्यासाठी तिला तसंच दाबून ठेवणं गरजेचं आहे. तिला एक्सपोज करणं चुकीचं आहे. असं जर एक्सपोज, पालती पडले सूक्ष्मजीव पसरतील, हा त्याच्या मागचा एक विज्ञानाचा हेतू असावा. पण जनरली या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बहुतांश वेळा याचं ज्ञान नसल्या कारणानं काही लोक चुकीच्या किंवा चुकीच्या पद्धतीने या गोष्टी घेतात. तर असा एकंदरीत भाग आहे. सूक्ष्मजीव किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हे जे काही विशाल असणारं जे काही विश्व आहे, या विश्वामधल्या वेगवेगळ्या सजीवांचा आपल्याला वेगळेपणा आणि आपल्याशी असणारा सारखेपणा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके. अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग भाग आहे हा पण, लक्षात घ्या. कारण यांचं बॅलन्स राहणं अतिशय गरजेचं आहे. आज निसर्गामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, जीवांमध्ये असणारे जे काही बॅलन्स आहेत ते न राहिल्यामुळे किती मोठा लॉस आपण या ठिकाणी अनुभवतोय हे तुम्हाला सगळ्यांना कळतंय. सूक्ष्मजीव न दिसणारा या ठिकाणी असणारा हा कोरोना व्हायरस, या कोरोना व्हायरसनं आज जगामध्ये थैमान घातले वेगवेगळ्या प्रकारच्या. जनरली हा जो व्हायरस आहे हा वेगळा व्हायरसच नाही. It is also belonging to, we can say it as that RSV, or somewhat we can say it as the virus which is related with the respiratory system. ओके. सो रायनो व्हायरसच्या गटासारखा हा व्हायरस आहे. याचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट या ठिकाणी बॉडीवरती होणार नाही. ज्यांची इम्युनिटी चांगली नाही, आता इम्युनिटी का बदलत गेली याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये पुढच्या सेक्शनमध्ये बोलेल. ज्यावेळेस मी ह्युमन फिजिओलॉजी सांगेल त्यावेळेस सांगेल तुम्हाला की आपली इम्युनिटी का बदलत गेली, कशा पद्धतीने आपल्यामध्ये चेंजेस होत गेले, आणि नेमकं का आपल्याला या ठिकाणी ही हॅबिट लागली गोळ्या औषधांची, ओके, किंवा लावली गेली या ठिकाणी. ओके. सो बोलूयात नंतर त्या सेक्शनच्या वेळेला. सो नंबर नेक्स्ट सेल बायोलॉजी, डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दुसरा सेक्शन आहे. तिसरा सेक्शन या ठिकाणी मी प्लांट्स बद्दल बोलेन. प्लांट्सचे जे टिश्यू असतात, म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन स्ट्रक्चरल ऑर्गॅनायझेशन ऑफ ऑर्गॅनिझम.
or plants and animals. Structural organization of plants and animals. ओके, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे सेलचं टिश्यू होतील, टिश्यू पासून ऑर्गन, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम पासून ऑर्गॅनिझम. तर हे कशा तयार होतात, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये इथं 2 पार्ट करेल मी. एक पहिल्यांदा सांगेल प्लांट मध्ये सुद्धा 2 पार्ट सांगेल मी. प्लांट्स मध्ये सांगत असताना इनिशियली प्लांटचं स्ट्रक्चर बोलेल, व्हॉट अबाउट द मॉर्फॉलॉजी अँड देन दॅट इज नथिंग बट द एनाटॉमी. ओके, आता मॉर्फॉलॉजी काय आहे आणि ॲनाटॉमी काय आहे तर हे डिटेलमध्ये मी तुम्हाला त्या वेळेला सांगेल. पण सुरुवातीला तरी समजून घ्या, सायन्स कळण्यासाठी रूट वर्ड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. सायन्स कळण्यासाठी मूलभूत प्रत्येक शब्दातल्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय तर मॉर्फॉलॉजी हा शब्द कळत असताना तुम्हाला मॉर्फ म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे आणि लॉजी म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे. जेव्हा हे कळेल तेव्हा सायन्स तुम्हाला आणखी चांगल्या सोप्या पद्धतीने कळायला लागेल. तर मॉर्फ म्हणजे या ठिकाणी स्ट्रक्चर अँड लॉजी मीन्स नथिंग बट द स्टडी ऑफ. ओके, म्हणजे मॉर्फॉलॉजीचा अर्थ काय झाला तर स्टडी ऑफ स्ट्रक्चर असा त्याचा अर्थ झाला. मॉर्फॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ स्ट्रक्चर, डोक्यात असू द्या पूर्णपणे. ओके, नेक्स्ट पॉइंट जो या ठिकाणी आहे तो असा आहे ॲनाटॉमी. ॲनाटॉमी शब्दाचं देखील तसंच आहे. ॲना या शब्दाचा अर्थ होतो अप आणि टॉमी डॉग. टॉमी म्हणजे काही कुत्र्याचं नाव नाही बरं. टॉमी या शब्दाचा अर्थ होतो टू कट करणं. ओके, या ठिकाणी अशा प्रकारचा हा एकंदरीत भाग आहे. तर ॲनाटॉमी बद्दल सुद्धा बघणार. हे प्लांट्स झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ॲनिमल्स टिश्यू सांगेन, ॲनिमल टिश्यू. ओके, आणि सिस्टीम पण त्याच्या. ओके, याच्यासाठी एक सॅम्पल मॉडेल ऑर्गॅनिझम आपण घेणार आहोत. तो म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कॉकरोच. ओके, मॉडेल ऑर्गॅनिझम कॉकरोच आपण घेणार आहोत. कॉकरोच सांगत असताना ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला थोडंफार प्रमाणामध्ये फ्रॉग बद्दल पण सांगेल, त्याच्यानंतर रॅबिट बद्दल सुद्धा सांगेल. ओके, आणि फायनली त्याच्यानंतर एक सेपरेट आहे फॉर ह्युमन बिईंगच्या सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था कशी काम करते, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, हार्मोनल सिस्टीम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहोत. ओके, सेक्शन नंबर 4. या सेक्शनमध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्लांटची फिजिओलॉजी आपण लर्न करणार आहोत. प्लांटची फिजिओलॉजी या शब्दाचा अर्थ काय बघा. लॉजी म्हणजे स्टडी ऑफ, फिजिओलॉजी रिलेटेड द फंक्शनिंग, त्या पर्टिक्युलर सजीवांच्या फंक्शनिंगचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत आपण. तर प्लांट फिजिओलॉजीमध्ये प्लांट्समध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया, जसे वाढ असेल, ग्रोथ असेल, न्यूट्रियंट्स घेणं असेल, ट्रान्सपोर्ट असेल, या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण असेल, रेस्पिरेशन असेल, या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्लांट्समध्ये होणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. आणि या प्रक्रिया तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने कळाल्या तर तुम्हाला शेतीमध्ये उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं सहजरित्या कळून जातील. कारण झाडांची वाढ, झाडांची या ठिकाणी वाढीबरोबरच त्याचे फळ फूल यांची कशा पद्धतीने निर्मिती होते आणि त्या पद्धतीनं एखाद्या झाडाला तुम्हाला जास्तीत जास्त फुलं आणायची असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टर्मिनॉलॉजी असतील त्या नेमक्या कशा पद्धतीने होतात. एखादं झाड वाढतच नसेल, लक्षात घ्या, तर त्याला वाढण्यासाठी काय केलं पाहिजे. समजा ऊस आहे, ऊसाच्या या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ज्या कांड्या आहेत, लक्षात घ्या, नोड पॉईंट म्हणतो आपण त्याला. या ऊसामध्ये असे पॉईंट असतात, त्यांना नोड म्हणायचं. याचं जर अंतर कमी असेल तर याच्यासाठी आपण फवारणी करतो जिब्रेलिक ॲसिडची. लक्षात घ्या, GA नावाचं एक केमिकल आहे, लक्षात घ्या, जिब्रेलिक ॲसिड नावाचं. तर हे जिब्रेलिक ॲसिड नावाचं केमिकल जर याच्यावरती जर फवारलं तर या ऊसाची हाईट तर वाढतेच, पण यांच्यामध्ये असणारं इंटरनोडचं डिस्टन्स पण वाढेल. नोड इंटरनोड या ठिकाणी इलॉंगेट होतील, म्हणजे याच्यातलं शुगर कंटेंट वाढेल. म्हणजे एखाद्याला जर 5 टन एवढा जर ऊस होत असेल तर आफ्टर स्प्रेइंग दॅट जिब्रेलिक ॲसिड सो इट मस्ट बी अबाउट 20 टन्स. ओके, 5 टनाचं उत्पन्न या ठिकाणी 20 टनापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता या ठिकाणी या जिब्रेलिक ॲसिडमध्ये आहे, या बायोलॉजीमध्ये आहे. त्याच्यामुळं कुठलाही भाग आपण आता जर शिकलात तर तो व्यावसायिक दृष्टीनं शिकणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकानं प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. ओके, तर हा भाग याच्याशी रिलेटेड आहे. प्लांट फिजिओलॉजीमध्ये हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. आणि याच्यातला शेवटचा असणारा सेक्शन या ठिकाणी तुम्ही बघणार आहोत, व्हॉट अबाउट द ह्युमन फिजिओलॉजी ऑर ॲनिमल फिजिओलॉजी. ह्युमन फिजिओलॉजी, या ह्युमन फिजिओलॉजीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत बघा. इन केस ऑफ ह्युमन फिजिओलॉजी वी आर गोइंग टू मूव टुवर्ड दॅट ब्रिदिंग अँड गॅसियस एक्सचेंज, रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल बोलणार आहोत.
ओके, हे शिकत असताना तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. लक्षात घ्या, हे व्हायरसेस, बॅक्टेरिया यांचं इन्फेक्शन कसं होतं, काय होतं, ब्रोंकायटिस, अस्थमा, देन दॅट इज नथिंग बट यू कॅन से इट ॲज अ ॲलर्जी, हे वेगवेगळे आजार पण तुम्हाला कळून जातील. त्याच्यानंतर डायजेशन पचन कसं होतं, कोणत्या पद्धतीने होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स. ओके, क्रिएशन कसं होतं, या गोष्टी देखील कळायला लागतील. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, डायजेशन झाल्याच्या नंतर बेसिकली व्हॉट अबाउट यू कॅन से इट ॲज अ सर्क्युलेशन, आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण नावाची प्रक्रिया कशी होते, हार्टच्या स्ट्रक्चर वगैरे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर किडनीच्या फंक्शनिंग, आणि मग आपण या ठिकाणी ब्रेनच्या रिलेटेड असणारे फंक्शनिंग, हॉर्मोन्स, ग्लँड्स वगैरे. अँड ॲट द एंड वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड वी कॅन से इट ॲज अ दॅट स्केलेटल सिस्टम. ओके, आपण चालतो, बोलतो, हालचाल नेमकी करतो, तर ही नेमकी जी काही करतो, हाडं वगैरे जे काही असतात हे किती असतात, कसे असतात, त्यांचं कार्य कसं असतं, या सर्व गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये या ठिकाणी या ह्युमन फिजिओलॉजी पार्टमध्ये शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आजचं हे जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. फाउंडेशनमध्ये मी तुम्हाला एक बेसिक फाउंडेशनचं लेक्चर घेतलं होतं, ते लेक्चर देखील याच्याबरोबर तुम्हाला बघायचं आहे. कारण आपण उद्यापासून या ठिकाणी सेल बायोलॉजी या सेक्शनकडे जाणार आहोत. तुमचे जर कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांनाही सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला. त्याचबरोबर या ठिकाणी जर समजा अजून कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांना या ठिकाणी PLPC गेवराई हे ॲप डाउनलोड करायला सांगा. आणि त्याचबरोबर ते ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्यांना जॉईन होण्यासाठी आम्हाला कॉल करू शकता. ओके, कॉलिंग करण्याचं या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी मी तिथं कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे, पण तरी पण 94 21 15 04 73 हा पुणेकर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावरती कॉल करू शकता. किंवा या ठिकाणी 9665 42 4474 हा माझा नंबर आहे. ओके, याच्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता. ओके, तर हे होतं या ठिकाणी आजचं या ठिकाणी इंट्रोडक्टरी लेक्चर. सो उद्यापासून आपण डिटेलमध्ये जाणार आहोत व्हॉट अबाउट द सेल बायोलॉजी. आणि उद्याचं लेक्चर हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की विश्व नेमकं तयार कसं झालं याच्याबद्दलची डिटेल स्टोरी. सो थँक्यू सो मच.